आणि यानंतर आपण पुन्हा जाऊयात बारामतीमध्ये बारामतीच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुनेत्रा पवार या आज 12:30 वाजता जाणार आहेत आणि तत्पूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलेलं आहे। असंख्य कार्यकर्ते यावेळी बारामतीमध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील महत्त्वाचे सगळे नेते आमदार हे देखील उपस्थित असल्याचं दिसतंय आणि 12:30 वाजता त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत। यापूर्वी त्या कन्हेरीमधील जे हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिरमध्ये देखील गेलेल्या होत्या। या ठिकाणी या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे। खरं तर पवार घराण्यातील कोणतीही निवडणूक असो प्रत्येक पवार कुटुंबीय या हनुमान मंदिरमध्ये जात असतात आणि तिथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होत असतो। अगदी त्याच पद्धतीने या पोटनिवडणुकीसाठी देखील कन्हेरी इथल्या या हनुमान मंदिरामध्ये जात प्रचाराचा नारळ हा फोडण्यात आलेला आहे। आणि अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळलेली आहे, कारण काँग्रेस बारामतीच्या जागेवरती आकाश मोरे यांना उमेदवारी देणार आहे। ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उमेदवार देण्यावरती काँग्रेस ठाम होतं। बारामतीची निवडणूक ही बिनविरोध करावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलेलं होतं। मात्र काँग्रेसनं अखेर या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवरती देखील शिक्कामोर्तब झालाय।